जय महाराष्ट्र पब्लिक होम जगताप आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे परत तुमचं। तर आता खूप मोठा अपडेट आलेलं आहे ते म्हणजे एक्झाम रिलेटेड। तुमची आता एडीसीएम चालू आहे, तर इंजिनिअरिंग असो किंवा कॉमर्स फील्ड असो किंवा सायन्स असो किंवा तुमचं फार्मसी असो, तर हा खूप मोठा अपडेट आलेला आहे एक्झाम रिलेटेड। तर तुमचे पेपर जे आहे ते 19 तारखेचे जे पेपर होणार होते ते आता पोस्टपोन झालेले आहे। तर तुम्ही ऐकताय खरंच, तर तुमचे जे पेपर झाले ते पोस्टपोन झालेले आणि कधी असणार पेपर ते सुद्धा तुम्हाला एवढ्यामध्ये मी सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि जे पण चॅनलला नवीन आले असतील त्यांनी फटाफट चॅनलला सबस्क्राईब करून टाका। तर आता 19 तारखेचा पेपर कधी शिफ्ट झालेला आहे, तर सेकंड इयर, थर्ड इयर आणि लास्ट इयर। तर 2024 पॅटर्नसाठी सुद्धा 2019 पॅटर्नसाठी सुद्धा। तर आता इथे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल पेपर कधी पोस्टपोन झालेला आहे। तर 27 तारखेला आपला पेपर हा पोस्टपोन झालेला आहे आणि 29 तारखेला सुद्धा आपला पेपर पोस्टपोन झालेला आहे। म्हणजे 19 आणि 20 ह्या 2 तारखेला जे पेपर होणार होते ते पोस्टपोन केलेले आहे। कशामुळे केले आहे ते म्हणजे इलेक्शनमुळे तुमचे पेपर पोस्टपोन झालेले आहे। तर त्यामुळे लक्षात घ्या, हा खूप मोठा अपडेट होता। तर तुम्हाला सांगितलेलं आहे लवकर तुम्ही तुमचे जे टाइम टेबल असेल तुम्हाला बघायचं असेल, हे स्क्रीनवर तुम्हाला तिथे दिसत असेल, तर तुम्हाला बघायचं असेल हे पूर्ण, तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा। टेलिग्राम मी अपडेट केलेलंच आहे आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, कारण भरपूर सारे असे मुलं आहे की त्यांना माहिती नाही, ते जातील पेपरला, पेपरच होणार नाही। त्यामुळे हे टाइम टेबल लक्षात घ्या आणि आपला पेपर पोस्टपोन झालेला आहे, 27 ला होणार आहे आणि 29 ला होणार आहे। तर हाच अपडेट तुमच्यासाठी होता, फर्स्ट इयर नाही, सेकंड इयर, थर्ड इयर आणि लास्ट इयरसाठी 2024 पॅटर्न आणि 2019 पॅटर्नसाठी। इथं आता तुम्हाला दिसत असेल, तर हे सर्क्युलर आपल्याला SPPनी दिलेला आहे। तर हा अपडेट खूप मोठा होता, त्यामुळे मी तुम्हाला सांगितला हा व्हिडिओ नक्की शेअर करा। तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, काय बसत राहा।